पुणे अपघात प्रकरणामध्ये कलम 420 लावण्यात आलेला आहे। विशाल अग्रवालच्या घराचा सीसीटीव्ही सुद्धा आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। सीसीटीव्ही मध्ये छेडछाड केल्याचा संशय पोलिसांना आहे। आरोपीच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी त्यामुळे करण्यात आली आहे। अधिक माहितीसाठी आपण थेट जाऊयात पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, या सगळ्या प्रकरणामध्ये आजचं अपडेट काय? निखिल, ज्या पद्धतीने विशाल अग्रवाल आणि इतर जे बार मालक आणि चालक आहेत त्यांना सुद्धा आज पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलेला आहे आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 7 दिवसांची पोलीस कोठडीची पुन्हा एकदा कोर्टाकडे मागणी करण्यात आलेली आहे आणि 7 दिवसांची पोलीस कोठडी का हवी आहे या संदर्भातले सुद्धा काही गोष्टींचे दाखले हे सरकारी वकिलांकडून देण्यात आलेले आहे। अर्थातच विशाल अग्रवाल आणि त्यांचं कुटुंब, जो अल्पवयीन आरोपी आहे, ते संपूर्ण कुटुंब ज्या ठिकाणी राहत आहेत त्या सोसायटीतल्या गेटवरील जे काही रजिस्टर आहे त्यासोबतच सीसीटीव्ही फुटेज आहे ते सुद्धा आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना संशय आहे की काही छेडछाड करण्यात आलेली आहे, तर या अनुषंगाने आम्हाला तपास करायचा आहे। त्यामुळे आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळणं आवश्यक आहे। त्यासोबतच जो अल्पवयीन आरोपी आहे ज्याने ज्या हॉटेलमध्ये पार्टी केली होती त्या हॉटेलमध्ये साधारणतः 47,000चं बिल आलं होतं, या बिलाचा अजूनपर्यंत तपशील आम्हाला मिळालेला नाहीये। त्यामुळे हा तपशील मिळवण्यासाठी आम्हाला आरोपींची 7 दिवसांची कोठडी हवी आहे आणि त्यासाठी आज पुणे पोलिसांनी या संपूर्ण केसमध्ये आणखीन एक कलमाचा समावेश केलेला आहे, ज्यामध्ये 420 कलम हे या कलमाचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज कदाचित आरोपींना आणखीन काही पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। धन्यवाद योगेश, एकूणच माहितीबद्दल। तर सीसीटीव्ही मध्ये छेडछाड केल्याचा पोलिसांना संशय आहे, त्यामुळे आणखी एक कलम ऍड झालं, ते म्हणजे 420चं। आरोपीच्या 7 दिवसांच्या कोठडीची मागणी त्यामुळे पोलिसांनी केली आहे।